आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संकेत बाबा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सर्वांना सादर दंडवत प्रणाम। भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अप्रतिम लीळेंचं आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळा या जीवमात्रांसाठी कालही पावन होत्या आणि आजही पावन आहेत। भगवंतांनी अनेक लीळा केल्यात। मुळात भगवंताचा अवतार हा जीवांचा उद्धार करण्यासाठीच झालेला आहे। जीवांचा उद्धार व्हावं ही त्या परमेश्वराची इच्छा। दुःखामध्ये होरपळलेल्या जीवाला या भवसागरातून तरुण न्यायचं आणि त्याला आपलं निजपद द्यायचं, यासाठीच तर तो या ठिकाणी अवतरित झाला ना। असा हा भगवंत आणि याचा अवतार कार्य कसं आहे, हा अवतरित कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे आणि ते आपण आता बघणार आहोत। सुमारे 750 वर्षापूर्वीची घटना आहे। गुजरात राज्यामध्ये द्वारका येथे परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी प्रभू वास्तव्य करीत होते। आपल्या परमेश्वरीय सामर्थ्याने ते अनेक जीवांची दुःखे दूर करीत असत। त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती। ब्रह्मचर्य वृत्ती, वैराग्यशीलता यामुळेही त्यांची फार प्रसिद्धी झाली होती। त्यांची प्रसिद्धी कावरळी येथील कामाख्या नावाच्या एका हठयोगिनीने ऐकली आणि तिला ती सहन झाली नाही। तिने यापूर्वी अनेक संन्यासी ब्रह्मचारी लोकांना आपल्या तपापासून भ्रष्ट केले होते। श्री चक्रपाणी प्रभूंनाही त्यांच्या ब्रह्मचारी व्रतापासून व वैराग्य आचरणापासून भ्रष्ट करण्याचा तिने जणू निश्चयच केला आणि ती कावरळीहून थेट द्वारकेला आली। श्री चक्रपाणी प्रभू ज्या पाताळ गुंफेत राहत होते त्या पाताळ गुंफेत ती आली आणि त्या गुंफेजवळ आल्यानंतर तिने बघितलं तर सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभू महाराज त्या गुंफेमध्ये बसलेले होते। ती त्या गुंफेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु त्यांच्या परमेश्वरीय सामर्थ्य प्रभावामुळे तिला गुंफेत येता येईना। ती गुंफेच्या दरवाजातच उभे राहून त्यांना शरीर सुखाची मागणी करू लागली। त्यांनी कामाख्येच्या म्हणण्यास स्पष्ट नकार दिला, पण ती हठयोगिनी आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गुंफेच्या दरवाजातच एक पाय आत आणि एक पाय बाहेर असं ती 7 अहोरात्र उभी राहिली। कामाख्येचा शरीर सुख मागण्याचा दुराग्रह पाहून शेवटी श्री चक्रपाणी प्रभूंनी त्या देहाचा त्याग केला। त्याच वेळी भडोच या गावी प्रधान विशाळदेवांचे पुत्र हरिपाळदेव वय वर्ष 25 यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले होते। त्यांचे शव नर्मदा नदी काठी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणले होते। त्या मृत शरीरामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंच्या दिव्य ईश्वरीय स्वरूपाने प्रवेश केला। हरिपाळ देवांच्या मृत शरीरात सजीवता आली। अंगावरील वस्त्र हलले
हरिपाळांनी डोळे उघडले, इकडे तिकडे पाहू लागले. सर्व लोकांनी हा चमत्कार पाहिला आणि कुमरू जियाला म्हणून मोठ्या हर्षाने बोलू लागले. हरिपाळ देव जिवंत झाले. मालणी माता, विशाळदेव पिता, पत्नी कमळाईसा यांचा आनंद तर गगनात मावेना. सगळीकडे आनंदी आनंद झाला. मंगलवाद्ये वाजू लागली. भडोच नगरामध्ये गुढ्या उभारल्या. हरिपाळ देवांचे स्नान झाले. त्यांनी स्वच्छ वस्त्रे परिधान केली. पालखीमध्ये बसून नगरात आणले. त्यांचे सर्वांनी स्वागत केले. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या ही सर्व सौभाग्यसूचक चिन्हे पत्नी कमळाईसाने पुन्हा धारण केली. हरिपाळ देव जिवंत झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. पण प्रधान विशाळ देव मात्र पूर्ण समाधानी नव्हते. ते काहीसे अस्वस्थ झालेले होते. मृत हरिपाळ देव जिवंत होणे हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा असे त्यांना वाटू लागले. आजपर्यंत मेलेला माणूस जिवंत झाल्याचे कुठेच पाहिले नाही ना ऐकले नाही. तेव्हा कोण्यातरी सिद्ध साधकाने राजघराण्याचे वैभव उपभोगण्यासाठीच या हरिपाळाच्या देहामध्ये प्रवेश केला असावा असा त्यांना जणू संशयच वाटू लागला. हा परकाया प्रवेशाचा प्रकार आहे की काय याचा शोध घेण्याचे त्यांनी ठरवले. तसेच तात्काळ चोहीकडे सैन्यही पाठवले. सुमारे 100-200 किलोमीटरपर्यंत परिसरातील पर्वत, डोंगर, दर्या, भुयारे, गुहा, कपाऱ्या, तळेमळे, नद्या, ओढे, नाले, लहान मोठी देवालये, रानेवने इत्यादी सर्व ठिकाणी सैन्याकरवी शोध केला. पण कोठेही कोणत्याही सिद्ध साधकाने आपले पूर्वील देह ठेवल्याचे आढळून आले नाही. सर्वत्र शोध घेतल्यावरही सिद्ध साधकाचे पुढील देह कोठेच आढळले नाही. मग विशाळ देवाने तोच हरिपाळ आहे की वेगळा याची खात्री करून घेण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना सुरू केल्या. आपली सून कमळाईसा तिच्याकरवी एकांतवासातील काही खुणा हरिपाळास विचारण्यास लावल्या. त्याप्रमाणे कमळाईसाने आपले पती हरिपाळदेव यांना विचारल्या. त्याची हरिपाळाने अचूक उत्तरे दिली. मग आपल्या लहान बाळाचा अलंकार कुठे ठेवला आहे हे कमळाईसाने विचारले. त्याचीही त्यांनी अचूक उत्तर दिले. त्याचप्रमाणे पूर्वील हरिपाळासारखेच सर्व गुणधर्म, स्वभाव, वर्तन, गोपाळाची शपथ घेणे इत्यादी गोष्टी या जिवंत झालेल्या नवीन हरिपाळाच्या ठिकाणी आढळून आल्या. त्यामुळे प्रधान विशाळ देवाच्या मनात आता नवीन हरिपाळाविषयी कोणत्याच प्रकारचा संशय राहिला नाही. कोणत्याही सिद्ध साधकाने हरिपाळाचे देह स्वीकारले नसून हा पूर्वीचाच हरिपाळ आहे अशी सर्वांची खात्री झाली. भडोच्या राजवैभवात हरिपाळदेव काही दिवस राहिले. परंतु त्यांचे तेथे मन लागेना. कारण आता पूर्वीचा हरिपाळ राहिला नव्हता. त्यांच्या देहात ईश्वरीय तत्व अवतरले होते. त्यामुळे जीवांचा उद्धार करण्याची त्यांना ओढ लागली होती. काहीतरी निमित्ताने भडोचचे राजवैभव सोडण्याचा त्यांनी विचार केला.
रामटेक, जिल्हा नागपूर येथील रामयात्रेला जाण्याचे निमित्त त्यांनी शोधले. आपल्या मनातील विचार त्यांनी वडिलांपाशी बोलून दाखवला. परंतु हरिपाळदेवांचे पिता विशाळदेव त्यांना यात्रेला जाण्याची परवानगी देत नव्हते. वडिलांच्या नकारामुळे त्यांना फार वाईट वाटले. मग त्यांनी आपल्या जेवणातील दररोज एक पदार्थ घेण्याचे कमी केले. शेवटी फक्त ताकभाताचे जेवण घेऊ लागले. दररोज स्नान संध्या करण्याचे सोडून दिले. त्यांचे शरीर कृश होऊ लागले. त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. नंतर मालणी मातेच्या मध्यस्थीमुळे हरिपाळ देवांना यात्रेला जाण्याची परवानगी मिळाली. मग सर्व तयारी केली गेली. पालखी, सेवक, घोडेस्वार, सैन्याचा लवाजमा यांच्यासह हरिपाळदेव निघाले. ते पुन्हा भडोसला न येण्यासाठीच. त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचे पिता विशाळदेव पहिल्या मुक्कामापर्यंत त्यांच्या सोबत आले. तेथून ते परत गेले. दुसरा मुक्काम झाल्यावर हरिपाळदेवांनी पालखी परत पाठवली. त्यांचा पायीच प्रवास सुरू झाला. त्यांनी गुजरात देशाच्या सीमेपर्यंत सर्वांना सोबत येऊ दिले. तथापि आपल्या संरक्षणासाठी दिलेले घोडेस्वार आणि सेवेसाठी असलेले सेवक यापैकी कोणीही त्यांना आपल्याबरोबर नको होते. या सर्वांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी एक नामी युक्ती योजली. आपला कुशल समाचार कळविण्याच्या निमित्ताने त्यांनी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणाहून एकाला परत पाठविण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या जवळील परिवार कमी होऊ लागला. शेवटी हडपिया म्हणजे विडा देणारा सेवक आणि सागळिया म्हणजे पाणी देणारा सेवक हे दोघेच हरिपाळांसोबत राहिले. त्यांनाही परत पाठविण्याचा हरिपाळदेवांनी प्रयत्न करून पाहिला, पण हे दोघे काही केलेही त्यांना सोडत नव्हते. हरिपाळदेव रात्री झोपल्यावर हे दोघे आळीपाळीने जागत असत. असा प्रवास करीत करीत हरिपाळदेव देऊळवाडा, जिल्हा अमरावती येथे मुक्कामासाठी आले. त्या रात्री हडपिया आणि सागळिया या दोघांनाही झोप लागली. कारण दिवसभर पायी चालायचे आणि हरिपाळदेव कुठे निघून जाऊ नये म्हणून रात्री आळीपाळीने जागायचे. यामुळे ते थकून जात असत. या दररोजच्या थकव्यामुळे व जागरणामुळे त्या दोघांनाही झोप लागली. त्यांना झोप लागल्याचे पाहून हरिपाळदेव उठले. सर्व अलंकाराचा, वस्त्राचा त्याग केला. एक साधी वस्त्र कमरेला नेसले व दुसरे वस्त्र अंगावर पांघरले आणि त्या दोघांना झोपेतच ठेवून त्यांनी रुद्धपुराकडे प्रयाण केले. हडपी आणि सागळिया या दोन्ही सेवकांना पहाटे जाग आली. पाहतात तो हरिपाळदेव नाहीत. फक्त त्यांच्या अंगावरील भरजरी वस्त्रे आणि मौल्यवान अलंकार त्यांना तेथे दृष्टीस पडले. ते आपल्याला सोडून गेले हे त्या सेवकांच्या लक्षात आले आणि सेवक मोठ्या मोठ्याने रडू लागले, दुःख करू लागले. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडू लागले. त्यांनी हरिपाळदेवांना शोधून काढण्याचा विचार केला. ते शोध घेत घेत, विचारपूस करीत करीत हरिपाळदेवांना चोहीकडे पाहत पाहत रामटेकपर्यंत गेले. तेथेही त्यांनी हरिपाळदेवांना डोंगर, दऱ्यात, अनेक देवळात, झाडी झुडपात खूप शोधले, पण ते कोठेही सापडले नाही. मग ते सेवक निराश होऊन दुःख करीत करीत परत भडोसला पोहोचले. दोन सेवकांचा त्याग करून हरिपाळदेव रुद्धपूरला आले.
तेथे ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू रांदवन हाटातील एका खानावळीमध्ये गुडीशेव व भजे याचा अल्पोपहार घेत होते. त्या ठिकाणी दोन्ही अवतारांची भेट झाली. त्यावेळी श्री गोविंद प्रभूंनी हरिपाळ देवांकडे भजे फेकले. ते हरिपाळ देवांनी वरचेवर झेलले महाप्रसाद म्हणून सेवन केले. त्या प्रसंगी श्री गोविंद प्रभूंपासून त्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. श्री प्रभूंनी त्यांचे श्री चक्रधर असे नाव ठेवले. त्यावेळेपासून हरिपाळ देव श्री चक्रधर या नावाने ओळखले जाऊ लागले आणि अशा पद्धतीने भगवान श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेतला. श्री प्रभू बाबांना ज्ञानशक्तीचा स्वीकार करून आपले गुरु मानले आणि इथून पुढे श्री गोविंद प्रभू बाबांना आमचे गुरु म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांचा सन्मान करीत होते. परमेश्वराला गुरु करण्याची गरज काय हो, परंतु माणसाला जीवन जर जगायचं असेल तर गुरु हा असायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये गुरु हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणून परमेश्वराने गुरु किती महत्त्वाचा आहे हे दाखवून देण्याकरता स्वतः गुरु केले. भगवान श्री चक्रधर स्वामींची अवतार घेण्याची ही कथा आपणास कशी वाटली हे आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. दंडवत प्रणाम.